काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं ही माहिती घेतली जाते. जसं या अशा पद्धतीने ही पाहतोय आता मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. नाशिकमध्ये सकाळपासूनच पावसानं जोर धरलेला आहे. किंवा आता जरी पाऊस जरा थांबलेला असला तरी सुद्धा पाणी पात्राबाहेर आलेले नदीचं, त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी आपण पाहतोय घरांमध्ये, वाड्यांमध्ये, वस्तीमध्ये पाणी शिरलेलं आहे. आणि त्याचमुळे याचा एकूणच आढावा घेण्यासाठी आपण पाहतोय गिरीश महाजन, मंत्री गिरीश महाजन तिथे पोहोचले. पाहणी तुम्ही या ठिकाणी केलेली आहे. पाऊस आज सकाळपासून नाशिकमध्ये सुरू होता, त्याच्यामुळे या ठिकाणी एकूणच काय परिस्थिती आपण पाहणी केलेली आहे. आज खरं कुंभमेळ्याच्या बैठकीसाठी, पूर्वतयारीसाठी जी बैठक असते त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो. पण आज पाऊसही सकाळपासून खूप आहे, अतिशय मुसळधार पाऊस. म्हणजे त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा खूप पाऊस आहे, नाशिकमध्ये खूप पाऊस आहे, गोदावरीला या ठिकाणी मोठा पूर आलेला आहे. आणि अशी परिस्थिती जर पुढच्या पावसाळ्यात 1.5 वर्षाने जर असेल आणि त्यावेळेला कुंभमेळा असेल, कारण या दिवसालाच कुंभमेळा येणार आहे, जुलै ऑगस्टमध्येच कुंभमेळा आहे. आणि म्हणून त्यावेळेला आपल्याला काय काय उपाययोजना करावी लागेल आतापासून, त्यासाठी आम्ही पाहणी करायला या ठिकाणी आलेलो आहोत. सर्व आमचे कमिशनर आहेत, कलेक्टर आहेत, फरांदेताई आहेत, पोलीस कमिशनर आहेत, आम्ही सर्व त्या पाहणी करायला आलेलो आहोत. म्हणजे कुठे पुढे अडचण होता कामा नये, कारण हा शाही मार्ग आहे, इथूनच सगळे रथ पुढे रामकुंडापर्यंत जातील. पण आता जर आपण पाहिलं तर इथून कोणी जाऊ शकत नाही, आणि म्हणून मग त्याला पर्याय काय, ऑप्शन काय, आणि म्हणून ते आम्ही बघतोय. त्याची तयारी तात्काळ आम्ही या ठिकाणी करणार आहोत. हा संपूर्ण परिसर जो आहे त्या ठिकाणी पर्यटक येतात, भाविक येत असतात, त्यांच्या गाड्या पार्क असतात. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अनेकदा गाड्या या ठिकाणी अडकतात. आज सकाळी सुद्धा अशी एक दुर्घटना घडलेली आहे. काय नेमक्या सूचना असतील प्रशासनाकडून? नाही, निश्चित आम्ही आता पोलीस प्रशासनाला सांगेल, महापालिकेला मी सांगेल की ते बोर्ड फलक लावले गेले पाहिजेत. इथे काही लोक अशा दिवसामध्ये उभे करून गार्ड्स, त्यांना गाड्याचं पार्किंग त्यांना वेगळ्या ठिकाणी करायला लावावं लागेल. कारण आता अचानक पाऊस येतो, आपण बघितलं की रेकॉर्डतोड पाऊस या ठिकाणी होतोय, वरती होतोय, आणि त्यामुळे अचानक पूर येतो. आणि मग कोणाला याची कल्पना नसते की इतकं जोरात या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणात पूर येईल. आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही फलके लावू, सगळ्या आमचे गार्ड्स या ठिकाणी ठेवून पार्किंग कुठे करायचं, किती सुरक्षित ठिकाणी कुठे करायचं, ह्या आम्ही सूचना देऊ. या ठिकाणी गोदावरीवर काही पूल जे आहेत ते जीर्ण झालेले आहेत, 100 वर्षापेक्षाही अधिक आयुर्मान त्यांचं झालेलं आहे. निश्चित आम्ही काही पूल या ठिकाणी तोडतो आहोत, नवीनही पूल आम्ही करतो आहोत. त्याचे टेंडरही झालेले आहेत. 4-5 पुलांचे टेंडर आता झालेले आहेत. मला वाटतं एक या आठवड्यातच वर्क ऑर्डरसुद्धा त्याची होईल. म्हणजे जीर्ण झालेले आहेत. आता हाही पूल आपण जो उभा आहे हा पण जीर्ण झालेला आहे. मधला जो एक पूल आहे